कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात असणाऱ्या श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जीन मंदिरात आजपासून पहिल्या चातुर्मास सोहळ्याला प्रारंभ झाला। सुरुवातीला आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली 1008 श्री पार्श्वनाथ तीर्थकरांची पंचामृत अभिषेक पूजा आणि शांतीधारा झाली। सर्व धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य श्री संमती उपाध्ये यांनी केले। त्यांना स्थानिक पंडित सुशांत उपाध्ये यांच्यासह सर्व उपाध्ये बंधूंनी सहकार्य केलं। श्री सुयश गुप्तजी गुरुदेव महाराज यांनी या चातुर्मासाविषयी माहिती विशद केली। नंतर मंगल कलश बोलीधारकांनी आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली कलशाची स्थापना केली। आपल्या आशीर्वचनात स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींनी या विषयावर माहिती विशद केली। आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त समितीसह चातुर्मास समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्याला जैन बांधवांनी मोठी गर्दी केली होती।